नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आमच्या घरी होता महाप्रसाद महाआरती आणि सर्व मित्रपरिवाराला आम्ही बोलवले होते घरी। सो त्याचाच मी छोटासा व्हिडिओ बनवत आहे आणि त्याचबरोबर गणपती विसर्जनाचाही व्हिडिओ मी यासोबतच शेअर करणार आहे। सो छान अशी रांगोळी मी काढून घेतली सगळ्यात आधी सकाळी छान अशी। या रांगोळ्या मी इंडियाहूनच आणलेल्या आहेत कारण इथे एवढ्या रांगोळ्या छान भेटत नाही, मग इंडियाहूनच बऱ्याच गोष्टी आम्हाला घेऊन याव्या लागतात। तर इथे दादा बोलत होते ताईंशी आमच्या आणि दुपारच्या स्वयंपाकाची तयारी होती। तर मस्तपैकी शेवग्याच्या शेंगा आणि छान गरमागरम भाकरी, त्याच्यात असा आमचा बेत होता दुपारचा। आणि मस्त जेवण केले आम्ही। त्यानंतर इकडे आमचे BTS सुरू होते व्हिडिओजचे, छोटे छोटे शॉर्ट्स बनवण्यासाठी जे शूट करावं लागतं ते शूट चालू होतं इकडे। ध्रुवचे मी जे शॉर्ट्स टाकते त्याचं प्रिपरेशन होतं हे। सो भरपूर मेहनत असते या गोष्टींमागे सुद्धा। तो एक 10 मिनिटाचा शॉर्ट 10 सेकंदाचा शॉर्ट बनवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते। त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे तयार झाला आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केले, पावभाजी आणि पुलाव, त्याचबरोबर मोदक असा प्रसादाचा मेनू होता। सर्वजण जमले होते, भरपूर सगळा मित्रपरिवार आलेला होता आमचा आणि छान वाटलं, सगळेजण आले त्यामुळे प्रसन्न वाटतं। तर दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन होतं। इच्छा तर अजिबात नव्हती बाप्पांना विसर्जन करण्याची, पण पुढच्या वर्षी येणार या आशेनेच आम्ही बाप्पाचं विसर्जन केलं। आणि शाडूमातीची मूर्ती होती त्यामुळे आम्ही घरीच विसर्जन केलं या मूर्तीचं। बादलीमध्ये पाणी घेऊन घेतलं होतं आणि त्यामध्ये छान अशा फुलांच्या पाकळ्या केल्या आणि त्यानंतर बाप्पांना विसर्जन केलं। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। त्यानंतर बाप्पांची जी छोटी मूर्ती आपण देवाऱ्यात ठेवतो तिचा पुन्हा अभिषेक करून तिला पुन्हा जागेवर ठेवायचं होतं। त्यासाठी मी ध्रुवला अभिषेक करायला सांगितलं, कारण की आपल्या मुलांनाही आपली संस्कृती परंपरा या गोष्टींची जाणीव असावी, त्यामुळे मी त्याच्याकडनं या गोष्टी करून घेत असते। आणि त्याचे आजोबा सर्व पूजा सांगत होते आणि त्याप्रमाणे तो करत होता। मंत्रस्तोत्र आजोबा म्हणत होते, काही तो म्हणत होता आणि या पद्धतीने त्याने पूजा करून पुन्हा बाप्पांना जागेवर ठेवलं। आणि बाप्पाची आठवण तर खूप येते आहे, पण पुढच्या वर्षी पुन्हा येणार आहेत। सो आपल्याकडे बाप्पा आहेतच देवाऱ्यामध्ये। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।